नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कलर साडी बघणार आहोत. तर जेवढी आपल्या साडीची म्हणजे उंची आहेत कलरची, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि इथं कलरचं बघा, जे आपला राऊंड असतो ना, त्याच्यात डबल आपल्याला रुंदी घ्यायची आहेत. थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, कारण आपल्या प्लेट्स वगैरे जास्त आहेत. दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर. तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज पीसचा सुद्धा वापर करू शकता. आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत कलर साडीचे, एंड स्क्रीनला नक्की बघा. या ठिकाणी आता बघा, आपण अशा 1-1 इंचच्या प्लेट टाकून घेऊ व्यवस्थित. अशा बघा, अशा या पद्धतीने प्लेट टाकून घेते मी. खूप सोपी पद्धत आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये ही साडी तयार होते, जास्त मेहनत न घेता. जास्त कापड वगैरे सुद्धा लागत नाही. आता बघा, खालच्या साईडने सुद्धा आपण इथं फोल्ड करून घेऊ. तुमच्याकडे समजा काटा असेल तर साडीलाच अगोदर तो ठेवायचा आहे. आता माझ्याकडे नव्हता म्हणून बघा इथं मी नाही ठेवला. आता प्लेट थोडीशी आपल्या पसरू नये म्हणून मी इथं एक कच्ची शिलाई मारून घेत आहे, 5 नंबरची टीप. म्हणजे आपली फिनिशिंग आहे ना, ती व्यवस्थित अशी दिसेल. आपल्याला याच्यावरून ना कार्ड जॉईन करायचं आहे म्हणून. बघा इथे मी एक टीप मारून घेते, नंतर आपण ती खोलायची आहे. फक्त कच्ची शिलाई मारायची, एकदम कच्ची, म्हणजे धागा ओढल्यानंतर पूर्ण शिलाई निघली पाहिजे. नंतर आपलं कार्ड म्हणजे व्यवस्थित लावता येणार नाही, काट वगैरे आपल्याला. तर तुम्ही प्रेस करून घेतलं तरी चालेल. बघा, या पद्धतीने मी प्लेट टाकून घेत आहे. सर्दीमुळे थोडासा आवाज खराब झालेला आहे. बघा, आता प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. आता इथं मी एक साडीचा काठ घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. एका साईडने कट केला, त्याच्यामुळे एक शिलाई मारून घ्यायची साईडने फोल्ड करून ना. आता इथं मध्यभागी सेंटरला बघा, अशा आपल्याला तिरकस शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला असा व्यवस्थित असा कोना तयार होईल. बघा, असं या पद्धतीने अजून थोडीशी तिरकी मारू, म्हणजे व्यवस्थित तिरकत दिसेल असं ते आपल्याला. आजचं एक्स्ट्राचं कट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. बघा, त्याचा मध्य काढायचा आपल्याला असं. या पद्धतीने आपल्याला बघा, अशा प्लेट आहेत ना, अशा ठेवायच्या, पसरायच्या वगैरे नाही. साईडचा काठ आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा. बघा किती सुंदर आपला काठ लावला आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ अशीच या पद्धतीनेच. या साईडला सुद्धा आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा काठ आहे तो फोल्ड करायचा. बघा, आता आपला काठ जॉईंट झाला आहे. आता ती शिलाई आपण ती खोलून टाकू. बघा, इथं शिलाई सुद्धा खोलून घेतले आहेत मी. वरती बघा, आपण 2 इंचाची एक पट्टी घ्यायची आहे, तिचा सुद्धा सेंटर काढायचा. उलट्या साईडने ठेवायची या पद्धतीने, आणि अर्धा इंच अशी शिलाई मारता यायची सरळ. बघा, शिलाई मारून झाली आहे. तर जास्त मोठी जर दोरी वाटत असेल तर कट करून टाका. आता या ठिकाणी बघा, अशी डबल फोल्ड करायची आपल्याला, अशी मस्तपैकी बारीक दोरी बनवायची.
चला मी तोपर्यंत दोरीला शिलाई मारत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती. आता साईडने तुम्ही लटकन वगैरे बनवू शकता. आणि मी एंड स्क्रीनला बघा व्हिडिओ लावत आहे, ते पण नक्की बघा. सुंदर अशी आपली कलर साडी बघा किती छान तयार झाली आहे, एकदम स्कर्टसारखी दिसत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा. आणि साडी कशी वाटली देवीची ती पण सांगा. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कलर्सला पण लावून दाखवते बघा किती सुंदर लुक येत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लांबी ठेवू शकता. धन्यवाद.